नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा. ताई, संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केलं असं महत्वपूर्ण माहिती मिळते. दोषारोपपत्र आज दाखल झालंय. असं पत्र माहिती कोर्टात मला दावा नाही. केला ते त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. 1500 पानाचं तुमच्या म्हणण्यावर करणार दोषारोपपत्र नाही. 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केले. त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. ओके, नाही त्यांच्यात असं दोषारोपपत्राचे एक हायलाइट येतातच बा, ते काय मला कशी माहित असेल? ती गृहमंत्रालयाच माहिती असेल सर. तर दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने वेळोवेळी उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं आता मला तर साधारणपणे वाटतं तो विषय मागे पडलाय. नाही. पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. नाही. अजिबात तो विषय 106 आता एक मिनिट, पोलीस मी अधिकारी आणि तुमच्या पुढे कर्मचाऱ्यांनी- थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. हा. आता त्या महिलांवर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये. अगदी. झाला नाही का? हो. झाला ना. झालाय. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले. नाही, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? बरोबर. असे अनेक घटना. काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून सत्यटॉक न्यूज ब्युरो रिपोर्ट, मारलं, मुंबई. चाकूचा हल्ला करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने. बरोबर. हे प्रकार सगळीकडेच चाललेले आहेत. आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू. मी झाल्याच्या घटनेपासून 12 डिसेंबरचं माझं भाषण काढा, ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये 90% मी त्याच्यावरच बोललेली आहे. आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही. मला त्यातली माहिती नाही. मी गृह खातं नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे. ते जे काय माहिती द्यायची ते कोर्टाला देतील. त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी. आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे. त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्याच टीम मधली एक मंत्री म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेसं नाही. संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे, जलद गतीने झाली पाहिजे. हे मी 1001 वेळा मीडिया already म्हणून प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.